नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरव या ठिकाणी सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो गुरुस्कूल अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। तर जसं की आपण फर्स्ट चॅप्टर आपला संपवला आहे, पर्सेंटेज टक्केवारी या चॅप्टरचे ना जवळपास 17 पार्ट्स आपण बनवले होते। 17 भागांमध्ये विभागून या ठिकाणी सर्व बेसिक कॉन्सेप्ट्स आणि त्याच्यावरचे PYQ आणि ऑल टाइप्स ऑफ क्वेश्चन्स, सर्व प्रकारचे प्रश्न या ठिकाणी आपण संपवलेले होते। तर त्याच्यानंतर आपण बघितलं होतं गुणोत्तर आणि प्रमाण। गुणोत्तर आणि प्रमाण या चॅप्टरला पूर्ण करत असताना त्याच्यामध्ये एक सब टॉपिक आला होता, जो की माझा आवाज येते सगळ्यांना? एक मिनिट। तर ज्याच्यामध्ये आपण बघितलं होतं गुणोत्तर आणि प्रमाण या चॅप्टरमध्ये एक सब टॉपिक आला होता, मिश्रणे आणि एकीकरणे, ज्याला की मिक्सचर अँड ॲलिगेशन असं म्हणतो। तर त्यावरचे सुद्धा जवळपास 7 पार्ट या ठिकाणी आपण केलेले आहेत। गुणोत्तर आणि प्रमाणवरचे या ठिकाणी 10 व्हिडिओ होते, 10 लेक्चर होते, आणि मिश्रण आणि एकत्रीकरणे याच्यावरचे जवळपास 7 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत। आय होप या दोनही चॅप्टरचा सखोलमध्ये अगदी व्यवस्थितपणे या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचा अध्ययन झालेला असेल। ग्रुप बी चे असतील, ग्रुप सी चे विद्यार्थी असतील, राज्यसेवेचे विद्यार्थी असतील, सरळ सेवा भरतीचे विद्यार्थी जसे की पोलीस भरती असेल, तलाठी असेल, TET असेल, टेट असेल, त्याच्यानंतर वनसेवा असेल, कर सहाय्यकचा पेपर असेल, लिपिक टंकलेखकचा पेपर असेल, या ठिकाणी सर्व प्रश्नांना या ठिकाणी ना मध्यस्थानी ठेवून एक फ्रेम केलं होतं। संपूर्ण जो सिलेबस जो शिकवणार होतो मी त्या व्हिडिओजमध्ये, तर तो या पद्धतीने फ्रेम केलेला होता। जवळपास पर्सेंटेजमध्ये आपण जवळपास 250 ते 350 क्वेश्चन झाले असतील, नो डाऊट, त्याच्यामध्ये काही अडचण नाही। तर त्याच्यानंतर गुणोत्तर आणि प्रमाणच्या संदर्भात सुद्धा आहे ना त्याच पद्धतीने आहे ना आपण काय तोच फ्लो ठेवलेला होता चॅप्टर शिकवत असताना। ओके, तर तुमचे जे काही कमेंट्स या ठिकाणी येत असतात त्या सर्व कमेंट्सचा मी या ठिकाणी वेळोवेळी विचार केलेला आहे। गुणोत्तर प्रमाण संपल्याबरोबर मिश्रण आणि एकत्रीकरण चालू होतं। ते झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांचे कमेंट झाले, सर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज स्टार्ट करा, तर त्याला थोडासा कालावधी लागेल। पर्सेंटेज चॅप्टर घेतले तर त्याच्यानंतर आहे ना हे क्रमप्राप्त ठरतं की नफा आणि तोटा, शेकडा नफा आणि शेकडा तोटा हा चॅप्टर घेणं जास्त सोयीस्कर ठरेल। त्याच्यामुळे तुमची समज जी आहे ती व्यवस्थित विकसित होईल। या ठिकाणी अंडरस्टँडिंग डेव्हलप होण्यासाठी स्टेप बाय स्टेप जाणं आवश्यक आहे। जर माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे, सर्व तुमचा अभ्यास व्यवस्थितपणे पूर्ण करून घेतलेला आहे, तर निश्चितपणे याच्यानंतरचं सुद्धा आहे ना सिलेबस त्याच पद्धतीने फ्रेम करेल, त्याच पद्धतीने त्याच्यावरचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट पूर्ण करून या ठिकाणी तुमच्यासाठी मी व्हिडिओज या ठिकाणी प्रिपेअर करतोय, तर तयार करतोय ते सगळं। तर याच्यासाठी आहे ना खूप सारी मेहनत लागते, हे लक्षात ठेवा। आणि जे विद्यार्थी या ठिकाणी म्हणजे आपला सबस्क्रायबर काउंट वाढतोय, विद्यार्थ्यांची आहे ना कमेंट करण्याची संख्या वाढते, तर त्याच्यामुळे मनाला या ठिकाणी दिलासा भेटतो। आणि लवकरच आपण आपल्या चॅनलवरती लाईव्ह लेक्चर्स या ठिकाणी स्टार्ट करणार आहोत मॅथमॅटिक्सचे, जे इतर चॅप्टर असतील त्या चॅप्टरच्या संदर्भात। ओके, चलो वन बाय वन एक एक करत आपण या ठिकाणी जायचं आहे। आता हा आहे नफा आणि तोटा चॅप्टर। याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला पर्सेंटेज या चॅप्टरची आठवण येणार आहे। आपण पर्सेंटेज चॅप्टर मधले ना सगळे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले असतील, त्याचं अध्ययन व्यवस्थित झालेलं असेल, तर या चॅप्टरमध्ये व्यवहार समजावून सांगितल्याच्या नंतर त्याच्यानंतरचं कॅल्क्युलेशन करण्यामध्ये तुम्ही परफेक्ट आहात। पर्सेंटेजच्या कॅल्क्युलेशन मध्ये परफेक्ट आहात, मात्र जो काही व्यवहार होणार आहे त्या व्यवहारामध्ये नेमकं करायचं काय, घटवायचं कधी आणि मिळवायचं कधी, पर्सेंटेज कधी काढायचंय, तोटा कधी होतो, नफा कधी होतो, या सर्व गोष्टींना समजून घेण्यासाठी या चॅप्टरला व्यवस्थित समजून घेणं आवश्यक आहे। कॉन्सेप्च्युअल भाग समजावून घ्या, जो कॅल्क्युलेशनचा भाग आहे ते करण्यासाठी तुम्ही स्वतः समर्थ आहात। हे विश्वासानं का बरं बोलतोय, कारण 17 लेक्चर ज्या विद्यार्थ्यांनी केलेले असतील 100% त्यांचं कमांड पर्सेंटेजवरती आलेलं असेल। आणि पर्सेंटेज हा एवढा वास्ट आणि एवढा मोठा आणि एवढ्या विविध प्रकारच्या प्रश्नांनी भरलेला चॅप्टर आहे, याचं किती अध्ययन केल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये डाऊट्स असतात म्हणजे असतात। हा आतापर्यंतचा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे। ओके, तर सांगायचं काय, आता इथून आपण सुरुवात केलेली आहे। आता मी सांगू शकणार नाही की नफा आणि तोटा चॅप्टर संपेल कधी। ओके, माझं शेड्यूल आहे, त्याच्यामध्ये आहे ना काही दिवस वाढतील, काही लेक्चर्स वाढतील, मात्र जर ही व्हिडिओ लेक्चर सिरीज कंप्लीटपणे तुम्ही बघितला तर कुठलाही पेड कोर्स घेण्याची आवश्यकता पडणार नाही। बऱ्याच विद्यार्थ्यांची अडचण अशी आहे की सर ते जे तुम्ही म्हणताय पर्सेंटेज चॅप्टर आहे, रेशो अँड प्रपोर्शन चॅप्टर आहे, तर आहे ना ते नेमकं बघायचं कुठे आहे, आपण आम्हाला अवेलेबल कुठून होईल। हे आहे अँड्रॉइड व्हर्जन। याच्यामध्ये ना मी तुम्हाला आहे ना काय सांगणार आहे या ठिकाणी, फक्त काही गोष्टी लक्षात घ्या। या ठिकाणी
यूट्यूब वरती यूट्यूब ओपन केल्याच्या यूट्यूब ओपन करता येतच तुम्हाला आता या ठिकाणी. तर यूट्यूब ओपन केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काय करायचं आहे, नेमकं काय सर्च करायचं आहे. एकतर चॅनलचं नाव सर्च करा, जसं की मी या ठिकाणी दाखवतोय GURUSCHOOL गुरुस्कूल अकॅडमी. गुरुस्कूल अकॅडमी हे सर्च केला तर आहे ना आपलं चॅनल या ठिकाणी आहे ना आय होप ओपन व्हायला पाहिजे. एक मिनिट, आपलं येऊ राहिलं या ठिकाणी. ओके, व्यवस्थित टाईप करून घेऊ आपण गुरुस्कूल अकॅडमी. ओके, याला सर्च केल्याच्या नंतर ओके गुरुस्कूल अकॅडमी नावाने आहे ना आपलं चॅनल ओपन होईल. चॅनल ओपन झाल्याच्या नंतर या ठिकाणी काय करायचं आहे, हे स्क्रोल करायचं वरती. ओके, या ठिकाणी आहे ना काय दिलेलं असेल आपल्याला, प्लेलिस्ट. या ठिकाणी प्लेलिस्ट मध्ये जाऊन काय करायचं आहे, ओके चॅनल अगोदर ओपन करून घेऊ आपण. ओके, यूट्यूबवरचा आपला जो चॅनल आहे हा ओपन केल्याच्या नंतर याच्यामध्ये होम, व्हिडिओज, शॉर्ट्स, प्लेलिस्ट अँड पोस्ट सर्च वगैरे दिलेला आहे. हा प्लेलिस्टचा जो ऑप्शन आहे हा सगळ्यांना या ठिकाणी दिसत असेल. तर ओके चला या ठिकाणी बघा हा जो ऑप्शन आहे प्लेलिस्टचा, तर प्लेलिस्टला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आणि प्लेलिस्टला क्लिक केल्याच्या नंतर प्लेलिस्ट ज्यावेळेस ओपन होते, प्लेलिस्ट ओपन झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये बघायचं या ठिकाणी जवळपास मिक्सचर अँड ॲलिगेशन वरचे 7 व्हिडिओज या ठिकाणी टाकलेले आहेत. 7 व्हिडिओज कोणते कोणते आहेत बघा, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3. तर सिरियल लावून ठेवलेलं आहे यांचं. पार्ट 1 आहे, पार्ट 2 भाग 2, भाग 3, पार्ट 4, भाग 5, भाग 6, भाग 7. थोडं हायब्रिड टाईपचे आपले विद्यार्थी आहेत. काही विद्यार्थी यांना सेमी बॅकग्राऊंड असलेले आहेत, काही विद्यार्थी झडपी मराठी बॅकग्राऊंड असलेले विद्यार्थी आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांसाठी हे 7 लेक्चर्स जो विद्यार्थी बघेल, व्यवस्थित प्रिपेअर करेल, त्याला मिक्सचर अँड ॲलिगेशन मध्ये कोणतीही अडचण राहणार नाही. मी तुम्हाला सांगत होतो कशाच्या संदर्भात, या ठिकाणी पर्सेंटेजच्या संदर्भात. प्लेलिस्ट मध्ये गेल्याच्या नंतर या ठिकाणी हा आहे रेशिओ अँड प्रपोर्शनचा जवळपास 10 व्हिडिओज आहेत. याच्याबद्दल नाही, टक्केवारीबद्दल मी सांगत होतो. पर्सेंटेज मध्ये या ठिकाणी क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4, क्लास 5, 6, 7, 8, 9, 10, 10 झाले, 11, 12, 13, 14, 15, 16 आणि हे जवळपास तब्बल 17 लेक्चर्स या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. तर प्लेलिस्टमध्ये जाऊन या ठिकाणी व्यवस्थित यांचं अध्ययन करू शकता. आणि हे शोधणं खूप मोठं काही चॅलेंज नाही, मात्र ज्याला माहित नाही त्याच्यासाठी चॅलेंजेस असेल. तर त्यासाठी या ठिकाणी हे सांगणं आवश्यक होतं. तर जर नक्की माझं शिकवणं आवडलेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बाकीचे सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी आपल्या चॅनलवरती येऊन व्यवस्थित अध्ययन करावं असं तुम्हाला वाटत असेल, दुसऱ्या व्यक्तींच्या प्रती तुमच्या मनामध्ये सद्भावना असेल, तर निश्चित काय करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. ओके, थंबनेलमध्ये जसं की आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत गोष्टी, काय काय दिलेले या ठिकाणी, बेसिक्स टू ॲडव्हान्स लेवल मॅथमॅटिक्स, आणि दिलेलं आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. मग कमेंट सेक्शनमध्ये विद्यार्थी विचारतात, सर आम्ही टेटचा पेपर देणार आहोत, 2 महिन्यामध्ये आमचा टेटचा पेपर आहे, तर हा सिलेबस त्यासाठी असेल का? टीईटीचा पेपर देतोय किंवा तलाठीचं जो पेपर आहे ज्याच्यामध्ये 25% मॅथ्स अँड रिझनिंगचं आहे ना वेटेज आहे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे का? सर राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांसाठी हे आवश्यक असेल का? सर याच्यामध्ये या लेवलचे क्वेश्चन आहेत का की राज्यसेवा पूर्व देणारे किंवा कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सी देणारे का फक्त पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी जास्त उपयुक्त आहे? एकदा लेक्चर ओपन करून आहे ना बघायला सुरुवात करा. कितीही तुम्हाला म्हणजे आहे ना अगदी तळागाळात खालचा गाळ असलेले जरी विद्यार्थी असतील तरी त्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी जी समज आहे ते विकसित या व्हिडिओ लेक्चरमध्ये नक्की झालेलं आहे. आणि हे मी बोलत नाहीये, जे रेग्युलर व्ह्युअर्स आहेत त्यांचे जे कमेंट्स आहेत हे सांगतात की आहे ना सर तुम्ही जे सांगताय ते आम्हाला समजतंय. ओके, आणि हे बॉन्ड तयार होणं आवश्यक आहे. ओके, भले खूप मोठे ना हस्ती असलेले या ठिकाणी शिक्षक आहेत युट्यूबवरती अवेलेबल, तर माझं तुम्हाला समजतंय एवढं इनफ आहे. येते लक्षात? माझं जर तुम्हाला समजत असेल तर या चॅनलवरती तुमचं राहणं इष्ट आहे. चलो, तर प्रॉफिट या अँड लॉस याला सुरुवात करायची. बेसिक टू ॲडव्हान्स
मॅथमॅटिक्स म्हणजे या चॅप्टरच्या संदर्भात बेसिक पासून अगदी ऍडव्हान्स लेवलपर्यंत सर्व गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. नफा आणि तोटा, प्रॉफिट अँड लॉस हा चॅप्टर असणार आहे आणि याच्यामध्ये हा भाग 1 आहे, पार्ट 1 आहे. तर याला मे बी क्लास 1 करायला पाहिजे होतं. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आहे ना ते चेंजेस करून घेऊ या ठिकाणी. चलो, तर याच्यामध्ये आपण बघणार आहोत कन्सेप्ट कोणते कोणते क्लिअर होणार आहेत. खरेदी किंमत, विक्री किंमत म्हणजे काय असतं, नफा काय असतं, तोटा काय असतं, शेकडा नफा काय असतो, शेकडा तोटा काय असतो, शेकडा सूट काय असते, एकूण व्यवहारामधील एकत्रित नफा किंवा तोटा काय असतो. सपोज करा एकाच व्यवहारामध्ये वस्तू विकली पण आहे आणि खरेदी पण केलेली आहे, तर त्यावेळेसमध्ये ऍक्च्युअल मध्ये काय झालेलं असतं, नफा तोटा. भागीदारी आणि नफ्याचे वाटप याच्यावरचे क्वेश्चन असतील, चुकीचे वजन याच्यावरचे क्वेश्चन असतील आणि सूट जे आहे याच्यावरचे क्वेश्चन असतील. सर्व टाईपच्या प्रश्नांचा समावेश या लेक्चर सिरीजमध्ये असणार आहे. जवळपास ओव्हरऑल संपूर्ण जर आहे ना विचार केला तर 5 तास लागतील हा नफा आणि तोटा प्रिपेअर करण्यासाठी. ओके, अर्ध्या घंट्याचे जर केले तर मी 10 व्हिडिओ होतील. मे बी थोडा जास्त वेळ देऊन नाही ना व्हिडिओची लेंथ जर मोठी बनवली तर व्हिडिओ कमी होतील. मात्र जवळपास 5 ते 6 तास लागतील असा अंदाज घेऊन चला. जास्त कालावधी लागला तरी सुद्धा हरकत नाही. ओके, चलो तर मग सुरुवात करूयात. आणि सगळ्यांना माहिती असेल आपला जो लेक्चर आहे रोज ठीक रात्री 9 वाजता या ठिकाणी अपलोड होत असतो. तर हे टाइम जे आहे, हे शेड्यूल जे आहे ते व्यवस्थित ध्यानात घ्यायचं आहे. चला आता काय करायचं, आपल्याला आहे ना व्यवहार समजून घ्यायचा आहे. काय व्यवहार, नफा आणि तोटा होत राहतो. नफा आणि तोटा काय असतो, होत राहतो व्यवहार. ओके, एक सुंदर अशी आहे ना स्टोरी आहे. ओके, नफा आणि तोटावरून आठवलं, पैसा तो हात का मैल है, पैसा कभी आता है जाता है. ओके, पैसा हा हाताचा काय आहे, मळ आहे, पुन्हा कमवता येईल. पैसा येत असतो जात असतो, त्याचं टेन्शन घ्यायचं नाहीये. हे विधान बोललं होतं गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये. ओके, तर ती स्टोरी जी आहे ती मी नंतर कधी सांगेन तुम्हाला वेळ भेटल्याच्या नंतर. ह्या प्रॉफिट अँड लॉस मध्येच सांगेन मी, नफा आणि तोटामध्येच. आपल्याला आता सध्या कशावरती विचार करायचा आहे, व्यवहारावरती विचार करायचा आहे. व्यवहार काय असतो, व्यवहारामध्ये कधीही ऋण संख्यांचा वापर केला जात नाही. गणितामध्ये गणिती क्रिया करत असताना ना ऋण संख्या येत असतात. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नाही, हे बेसिक माहिती नाही, कारण मी आणखी नंबर सिस्टीम शिकवलेलं नाहीये. आपल्याला काय केलं, आपल्याला सांगितलंय 1 2 3 4 5 या संख्या आहेत, यांचा आपण व्यवहारामध्ये वापर करतो. यांना मोज संख्या म्हणतो. निसर्गातील कुठलीही गोष्ट असेल, कुठलीही, ओके, व्यक्ती असेल, वस्तू असेल, स्थळ असेल, मूर्त स्वरूपात असलेल्या म्हणजे घटक असतील, अमूर्त स्वरूपात असलेले घटक असतील, मोजायचे असतील तर आपल्याला कशाची आवश्यकता पडते, संख्यांची आवश्यकता पडते. आणि त्या संख्या कोणत्या आहेत, 1 2 3 4 5 6. कुठलाही घटक मोजत असताना शून्याचा वापर केला जात नाही. मग शून्य म्हणजे काय आहे, शून्य म्हणजे काहीच नाही असं बरेच जण म्हणतात. शून्य म्हणजे काहीच नाही असं होत नाही. शून्य म्हणजे काहीतरी आहे. ओके, हा जो संच आहे स्टँडर्ड 9th मध्ये आणि स्टँडर्ड 10th मध्ये तुम्ही शिकला असेल, याला म्हणतो, याला रिक्त संच म्हणतो का, हा रिक्त संच नाहीये. या संचामध्ये काहीतरी आहे, तो कोण आहे, 0 आहे. आणि या संचामध्ये काहीच लिहिलेलं नाही, त्याला काय म्हणतो आपण, रिक्त संच म्हणतो. यांच्यामध्ये ना खूप सारा डिफरन्स आहे. हळूहळू ना गोष्टी क्लिअर होत जातील. तर स्पर्धा परीक्षेच्या मॅथमॅटिक्स सोबतच आहे ना व्यवहारातील याचं जे उपयोग आहे, उपयोजन आहे, ऍप्लिकेशन इन डे टू डे लाईफ, हे सुद्धा आहे ना वेळोवेळी मी सांगण्याचा प्रयत्न करतो. याच प्रकारचं अध्ययन असायला पाहिजे, ज्याचा वापर आपल्या नैतिक आयुष्यामध्ये किंवा व्यक्तिगत आयुष्यामध्ये व्हायला पाहिजे. मी एक कोड सांगतो, भगतसिंगांनी सांगितलं होतं, असं शिक्षण कुठल्याही कामाचं नाहीये ज्या शिक्षणामुळे आहे ना व्यक्तीचा नैतिक आणि त्या व्यक्तीच्या निगडीत असलेल्या राष्ट्राच्या आर्थिक सामाजिक गोष्टींचा विकास होत नसेल आणि तसा सिलेबस जर नसेल तर त्या शिक्षणाचा काही उपयोग नाही. म्हणजे इंग्रज जे शिक्षण पुरवत होते त्याच्यामधून राष्ट्रीय भावना वगैरे या गोष्टी साध्य होत नव्हत्या, तर त्यांनी त्याच्याबद्दल ते विधान काढलं होतं. आता सध्या आपण स्वतंत्र राष्ट्रामध्ये आहोत. ओके, भारत माझा देश आहे. ओके, सारे भारतीय माझे बांधव आहेत, या पद्धतीने आपण बोलतो. आता आहे ना देशाचा विचार करण्याची आवश्यकता नाही, आपण निवडून दिलेले नेते आहेत त्या ठिकाणी. ओके, आपण ज्यांना निवडून दिलेलं आहे ते सर्व व्यक्ती आहे ना प्रतिनिधित्व करत असतात आपापलं. आपला फोकस कशावरती पाहिजे, अभ्यासावरती पाहिजे. आता असं शिक्षण पाहिजे ज्या शिक्षणाचं उपयोजन आपल्या नैतिक आयुष्यामध्ये आपल्याला करता यायला पाहिजे. मग आपण हे जे काही शिकतो तर त्याचा उपयोग करून घेत असताना आहे ना नेमकं काय गोष्टी बघायच्या असतात. एक सोपा व्यवहार सांगतो मी, खूप प्रचलित असं एक्झाम्पल आहे.
तुमच्या शालेय जीवनामध्ये आहे ना तुमच्या सरांनी तुम्हाला सांगितलं असेल. ओके, मेन मुद्द्यावरती येऊ, मात्र हे समजणं जास्त आवश्यक आहे. चल, तर हे एक्झाम्पल मी आहे ना खूप वेळेस प्रत्येक ऑफलाईन लेक्चर जे माझे आहे त्या वेळेस नंबर सिस्टीम बद्दल शिकवत असताना मी प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांना विचारतो की आहे ना दोन मित्र आहेत, दोन मित्रांचं नाव काय, ए आणि बी. दोन मित्र आहेत, कोण आहेत, ए आणि बी. आणि काय आहे, शाळेच्या शेजारी एक शॉप आहे. ओके, जनरल स्टोअर आहे. कोणतं, जनरल स्टोअर आहे. त्या जनरल स्टोअरमध्ये यांना जाऊन घ्यायचं आहे वॉच. तर हे दोघं काय करतात, शाळा सुटल्याच्यानंतर रोज आहे ना विंडो शॉपिंग करत असतात. विंडो शॉपिंग म्हणजे बाहेर थांबायचं आणि काचेतून ज्या काही वस्तू दिसतात ओके सुंदर सुंदर त्या बघायच्या. या दोघांना आहे ना घड्या आवडल्या, एकदम सेम टू सेम, एकदम जिगरी दोस्त होते दोघं. यांना आवडले घड्या, तर घड्या घ्यायचं आहे. तर त्यांनी चौकशी केली, पैसे तर खिशात नाही आहेत, चौकशी केली घड्या किती रुपयाला आहे. तर या काकांनी सांगितलं घड्या किती रुपयाला आहे, 25 रुपयाला आहे. थोडं स्टोरी नरेट करेन तर आहे ना व्यवस्थित समजेल तुम्हाला, आयुष्यात विसरणार नाही तुमच्या. त्यांनी काय सांगितलं, एका घड्याची किंमत किती आहे, 25 रुपये. यांनी पैसे जमवायला सुरुवात केली, पॉकेट मनी 2 रुपये, 4 रुपये, 5 रुपये. जवळपास आठवडाभरामध्ये यांच्याजवळ आहे ना 25 रुपये जमा झाले. आता आहे ना यांच्याच वर्गातला आहे ना आणखीन एक मुलगा आहे यांच्याच क्लासमधला, जो की या दुकानात काय करतो, शाळा सुटल्यानंतर काम करतो आणि हुशार आहे, हिशोब येतो त्याला व्यवस्थित, मॅथमॅटिक्स आवडत असेल त्याला, त्याच्यामुळं. मग हे दोघं काय केले, ज्या दिवशी पैसे जमा झाले त्या दिवशी गेले दुकानदाराकडे आणि काय म्हणले, काका ते जे घड्याळ आहे ते आम्हाला घ्यायचं आहे, 25 रुपये सांगितलं होतं ना तुम्ही. काकांच्या हे पण लक्षात आहे की ही मुलं आहे ना रोज येऊन आहे ना दर विचारतात घड्याचा, आणि आहे ना यांची इच्छा खूप आहे, मात्र यांच्याजवळ पैसे नाही आहेत. मात्र स्वाभिमान तर आहे, पैसे गोळा करून एका दिवशी येतील हे काकांना पण माहिती होतं. आणि तो दिवस उजाडला आणि त्या दिवशी दोघं मित्र ए आणि बी दुकानात गेले आणि त्यांनी घड्या मागितलं. काकांनी सांगितलं 25 रुपयाला एक आहे. 25 रुपये त्यांच्याकडून घेतले आणि दोघांना काय केलं, घड्या दिलं. तर टोटल काकांना किती रुपये भेटले, टोटल किती रुपये भेटले, 50 रुपये भेटले. ओके, तर 50 रुपयाला आहे ना दोन्ही घड्या विकल्याच्या नंतर ही दोन्ही मुलं दुकानातून निघाली एकदम खुश उड्या मारत घराकडं. दोघांनी हातात घड्या घातलं मस्तपैकी, हे पण 25च आहे असं समजा. ओके, तर दोघांनी काय केलं, दुकानातून निघाले. काकांना वाटलं यार आपण तर घड्या खरेदी केलं होतं की 15 रुपयाला, आणि एका घड्याच्या मागं असंही आपल्याला 10 रुपये प्रॉफिट झालेलं आहे, 10 रुपये काय झालंय, नफा झालेला आहे. ओके, हे नफा तोटा व्यवहार जे आहे बघा एकदम सोपी गोष्ट आहे. लहान पहिलीच्या वर्गातल्या बाळाला जरी विचारलं ओके तुझा नफा झाला की तोटा झाला, त्याला लगेच सांगता येतं. बट इथं स्पर्धा परीक्षेमध्ये थोडेसे क्वेश्चन क्लिष्ट असतात. ओके, जास्त क्लिष्ट नाही, जर व्यवहार समजला तर आहे ना सगळं क्लिअर होऊन जाईल. पर्सेंटेजमध्ये विचारलं असतं त्याच्यामुळे ना मुलांना जास्त भीती वाटते, भीती सगळी काढून टाकेन मी या ठिकाणी. बघा अप्रोच कोणता असायला पाहिजे, दृष्टिकोन कोणता असायला पाहिजे एखाद्या प्रॉब्लेमकडे बघत असताना. आता घेतलं किती रुपयाला, 25 रुपयाला. दुकानदारला भेटले किती, त्या काकांना 50 रुपये भेटले. काकांना असं वाटलं की यार आपण एवढे पैसे नको घ्यायला पाहिजे होते, तर या मुलांना काय करू आपण, काहीतरी म्हणजे ना पैसे परत करू यांचे थोडे, 5-5 रुपये काय करू पैसे. आयुष्यभर ही मुलं यांना लक्षात ठेवतील, आपल्याला आपलं नाव लक्षात ठेवतील. काकांनी आपण 25 रुपये जमा केले. अचानक असं कधी होतं ना की कुठलेही आहे ना एखादा सरप्राईज आपल्याला भेटतं, आपण एकदम खुश होतो. जसं की आहे ना शाळेमध्ये पोहोचलोय आणि शाळेमध्ये आहे ना कुठल्या तर निमित्तानं आहे ना काय झालं, कुठली म्हणजे शेड्यूल्ड सुट्टी नाहीये, कुठली आहे ना ठरलेली सुट्टी नाहीये, अचानक त्या दिवशी शाळेला सुट्टी भेटली. आमच्या शाळेत तर कुणीतरी वारलं ना तर सुट्टी भेटायची. मग ही प्रथा अशी जी होती त्याच्यामुळे वाटायचं कधी कधी खूप कंटाळा आला ना की आज कोणीतरी टपकलं पाहिजे म्हणजे शाळेला सुट्टी मिळेल असं वाटायचं. ती त्या वयात असलेली ती भावना असते. ओके, ती चुकीची नसते त्यावेळेस. ओके, मात्र आता जर वाटेल तर नक्की चुकीचं असेल. तर त्यांनी काय केलं काकांनी, यार मुलं लक्षात ठेवतील आपलं नाव नेहमी, आपण काय करू 5-5 रुपये चालू देऊन टाकू. मग त्यांनी काय केलं, दुकानातल्या त्या मुलाला बोलवलं सी नावाच्या आणि काय म्हणलं, हे घे 10 रुपये आणि काय कर त्या दोघांना 5-5 रुपये देऊन टाक, खुश होतील दोघं. चलो ठीक आहे. बघा चुकीचं काम करत असताना किंवा चोरी करत असताना किंवा अशा कुठल्याही गोष्टी करत असताना थोडंसं आहे ना कॅल्क्युलेटेड माइंड असेल किंवा त्याला काय म्हणतो थोडासा चॅप्टर असेल तर त्याला सांगावं लागत नाही की त्यांनी काय करायला पाहिजे. सीने काय विचार केला, 5-5 रुपये परत करायला सांगितले. मग माझा काय फायदा याच्यामध्ये, 10 रुपये दुकानदार काकांनी दिले आणि ते नेऊन त्या दोन्ही मुलांना 5-5 रुपये जर मी दिले तर माझा याच्यामध्ये फायदा काय, काका खुश झाले, मुलं खुश झाले, माझं काय. तर आहे ना आपण काय करू, एक लूप होल असतो, आपण आहे ना
काका पण खुश व्हायला पाहिजे, मुलं पण खुश व्हायला पाहिजे, आणि मी पण तर खुश व्हायला पाहिजे ना. मी खुश नसेल तर मग या गोष्टीचा उपयोग काय. ओके, तर या मुलांनी काय केलं, या दोघांना ए आणि बी ला, फोकस करा, ए ने किती रुपये दिले होते 25 रुपये, बी ने किती रुपये दिले होते 25 रुपये. आणि मग काय केलं, याने काय केलं 4 रुपये त्यातले ठेवून घेतले. सी ने किती रुपये 4 रुपये, 10 रुपये मधले 4 रुपये राहिले, किती शिल्लक 6 रुपये. 6 मधले 3 रुपये ए ला दिले, 3 रुपये बी ला दिले. काय केलं, 3 रुपये ए ला दिले, 3 रुपये बी ला दिले. घड्या किती रुपयाला झालं, 22 रुपयाला पडलं. मग मी विद्यार्थ्यांना विचारलं की ए ला घड्या पडलं कितीला 22 रुपयाला, बी ला घड्या पडलं कितीला 22 रुपयाला. 22 अधिक 22 किती झाले टोटल, तर सगळ्यांनी जोरात ओढून सांगितलं सॉरी सरांचंच गणित चुकलं या ठिकाणी, सॉरी, किती झाले 44. आणि सी या मुलाकडे किती रुपये होते 4 रुपये, तर याच्यात मिळवा किती झाले 48. तर दुकानदार काकांनी किती रुपये घेतले होते 50 रुपये. ओके, तर मग 48 आणि 50 मध्ये 2 रुपयाचा फरक का पडतोय, डिफरन्स का बरं आला, 2 रुपये कुठे गेले. मग 10 मिनिट 15 मिनिट कधी कधी संपूर्ण तास देऊन बघितलाय, मुलांना उत्तर काय भेटलं नाही. आता ज्यांनी ऑलरेडी हा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला असेल त्या विद्यार्थ्यांनी उत्तर काही वेळेस दिलं असेल, बट असा चान्स 0.5% होता. 200 विद्यार्थ्यांमधून एखाद्या विद्यार्थ्याने सांगितलेलं होतं की उत्तर काय. तर या प्रश्नाचं उत्तर आता तुम्ही एखादा मिनिट 2 मिनिट 3 मिनिट आता विचार कराल, मात्र समजणार नाही. ओके, किंवा काही जणांना समजलं असेल तर त्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी काय असेल, खूप खूप अभिनंदन, स्वागत असेल त्या विद्यार्थ्यांचं. तर ए आणि बी ला या ठिकाणी किती रुपयांना घड्या पडलं होतं 25 रुपयांना. तर ए ला पडलं घड्या 25 रुपयाला, बी ला पडलं 25 रुपयाला. त्यानंतर दुकानदार काकांनी काय केलं, 5 रुपये कुणाजवळ दिले, सी या व्यक्तीजवळ दिले, सी या मुलाजवळ दिले. त्यांनी यातले किती रुपये दिले 3 रुपये परत आणून दिले. तर घड्या कितीला पडलं म्हणतो आपण, 3 रुपये परत भेटले म्हणजे 22 रुपयाला पडलं. इथपर्यंत हिशोब क्लिअर आहे. मग याच्यानंतर यांचे जे आहे ना 4 रुपये ते कुणाजवळ आहेत, ते आहेत सी जवळ. ते जे 2-2 रुपये आहेत दोघांकडे असलेले, किती 2-2 रुपये, आपण काय करतो 22 आणि 22 काय केलं आपण 44. आणि याच्याजवळ जे 4 रुपये आहेत ते ऍक्च्युअल मध्ये या ठिकाणी मिळवायचे नसतात, काय करायचे असतात वजा करायचे असतात. इथं 3-3 रुपये का बरं आपण रिटर्न केलं, कारण दुकानदार काकांनी रिटर्न केलं होतं. ओके, म्हणून पैसे रिटर्न आले म्हणून काय केलं आपण वजा. हे 4 रुपये मध्ये मिळवायला पाहिजे की आहे ना घटवायला पाहिजे, बेरीज झाली पाहिजे की वजा बाकी. अँसर किती यायला पाहिजे, दुकानदारांनी 50 रुपयातून 10 रुपये वापस दिले, तर अँसर टार्गेट काय असायला पाहिजे 40. आणि म्हणून या ठिकाणी काय होते वजाबाकी होत असते, बेरीज होत नाही. म्हणून हे बेरीज करून 48 लिहून या पद्धतीने कन्फ्युज केलं जातं. व्यवहार समजतोय काय झालाय. व्यवहार आपण काय केलं, इथं फसवण्याचा प्रयत्न केला गेला आपल्याला. प्रत्येक वेळेस आपल्याला हे समजणं आवश्यक आहे की सर ते 4 रुपये मिळवू नका, ते 4 रुपये काय करा घटवा. हे ज्याला समजलं त्याला व्यवहार समजला गणितामधला. जर व्यवहार समजला तर मग नफा होतोय की तोटा होतोय हे पण समजेल. आणि शेकडा नफा किती होतो, शेकडा तोटा किती होतो, हे तर आपण पर्सेंटेज चॅप्टर मध्ये ना शेकडा कसं काढायचं हे बघितलेलं आहे. टक्केवारी कशी काढायची, तर टक्केवारी जास्त मोठं चॅलेंज नाहीये. या ठिकाणी चॅलेंजिंग काय आहे की व्यवहार समजून घे. तर व्यवहार समजून घेत असताना या ठिकाणी आहे ना टप्प्याटप्प्याने आहे ना एकेका गोष्टीचा आपण विचार करू. चला, सपोज करा एखादी वस्तू ज्या वेळेस दुकानातून मी किती रुपयाला मी पण एक दुकानदार आहे. ओके, किरकोळ, मी होलसेलरकडे जाऊन काय केलं वस्तू आणलं. तर वस्तू ज्या किमतीला खरेदी केली जाते, वस्तू ज्या किमतीला खरेदी केली जाते, किंवा दुसरा वर्ड याचा पर्यायवाची असं म्हणू शकतो, खरेदी ज्या किमतीला विकत घेतली जाते. लक्षात ठेवा, काय विकत घेतली जाते असं सुद्धा म्हणतात काही वेळा. तर ती जी किंमत असते त्या किमतीला काय म्हणत असतो आपण, त्या किमतीला म्हणतो खरेदी किंमत. याला शॉर्ट मध्ये काय लिहिणार आपण ख की. अख्ख्या चॅप्टर मध्ये ना हेच इनिशियल आपण यूज करणार आहोत. ओके, हेच शॉर्ट फॉर्म या ठिकाणी वापरणार आहोत. 500 रुपयाला जर वस्तू खरेदी केली तर 500 रुपये ही त्या वस्तूची काय झाली खरेदी किंमत झाली. आणि ही वस्तू 500 रुपयाची वस्तू आता दुकानात ज्यावेळेस माझ्याकडे गिराईक येईल तर त्यावेळेस मी काय करणार, ही वस्तू मी विकून टाकणार.
समजा ही वस्तू मी किती रुपयाला विकली, 700 रुपयांना विकली. काय केली, 700 रुपयांना विकली. तर ते अशा वेळेस खरेदी किंमत आणि ही वस्तू काय केलेली आहे, विकलेली आहे. आता याच्यामध्ये ना छोटीशी गफलत आहे, लक्षात घ्या. ओके, काय असतं, मी वस्तू होलसेल मार्केटमधून काय केली, खरेदी केली 500 रुपयाला, ती माझी खरेदी किंमत आहे. त्याच्यानंतर मी काय केलं, ही वस्तू ग्राहकाला विकलं किती रुपयाला, 700 रुपयाला. तर ही माझी काय आहे, विक्री किंमत आहे. 700 रुपयाला काय म्हणायचं, विक्री किंमत म्हणायचं. एका व्यक्तीला व्यवहारामध्ये आहे ना मध्यस्थानी ठेवून विचार करायचा. सपोज करा मी जर वस्तू खरेदी केली आणि मीच वस्तू विकली, तर मला मध्यस्थानी ठेवून एक किंमत माझ्यासाठी खरेदी किंमत असते जिथून मी विकत आणले, आणि ज्याला विकलेला आहे ती किंमत माझ्यासाठी काय असते, विक्री किंमत असते. मात्र या ग्राहकासाठी ही किंमत काय असते, खरेदी किंमत असते. तर त्या खरेदी किंमतीचा संबंध दुकानदाराशी येत नाही. दुकानदारासाठी 500 रुपये खरेदी किंमत आणि 700 रुपये विक्री किंमत. ओके, म्हणून वस्तूची किंमत ही खरेदी किंमत आहे का विक्री किंमत आहे, हे कशावरून ठरतं, त्या व्यक्तीवरून ठरतं की व्यवहार कुणासोबत झालेला आहे. सूट रिबेट कमिशन मध्ये कुणी कुणाला कमिशन द्यायला पाहिजे, कुणी कुणाला सूट द्यायला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी यांना व्यक्तींवरती डिपेंड करतात. ओके, तर व्यक्ती महत्वाचा आहे. जान है तो जहान है म्हणतात ना, त्या पद्धतीने. दुकानदारासाठी 500 रुपये की काय आहे, खरेदी किंमत आहे, आणि 700 रुपये काय आहे, विक्री किंमत आहे. ज्यावेळेस विक्री किंमत जी आहे, ज्यावेळेस विक्री किंमत मोठी असते कुणापेक्षा, खरेदी किंमतीपेक्षा, विक्री किंमत मोठी असते खरेदी किंमतीपेक्षा, त्यावेळेस काय होतो, नफा होतो अशा व्यवहारांमध्ये. आणि हेच सांगितलं, हे लहान मुलांना सुद्धा सांगायची आवश्यकता नाही. एक वस्तू 500ला आणली आणि 700ला विकली, तर बाळा काय झालं, तो म्हणतो नफा झाला. ओके, आणि एखादी वस्तू 500 रुपयाला आणली आणि आपण ती विकली किती रुपयाला, 400 रुपयाला. मग या कंडिशनमध्ये काय होतं, खरेदी किंमत ही मोठी असते विक्री किंमतीपेक्षा. कारण वस्तू आणली कितीला होती, खरेदी करून 500 रुपयाला, विकली कितीला, 400 रुपयाला. अशी वेळ येऊ नये दुकानदारावरती कधीही. तर खरेदी किंमत जर मोठी ठरते विक्री किंमतीपेक्षा, तर त्यावेळेस काय होत असतो, आपल्याला तोटा होत असतो. बट आपल्याला नफा आणि तोटा कोणत्या पद्धतीने समजावून सांगितलं, तर नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत, आणि तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत, असं. तर फॉर्म्युला त्या ठिकाणी आहे ना, सरळ विक्री किंमत किंवा वजा खरेदी किंमत का बरं असायला नको, तसं पण असायला पाहिजे. मी सांगेन पुढच्या स्लाइडमध्ये. ओके, काय सांगितलं, खरेदी किंमत किती रुपये होती, 500 रुपये, विकलंय कितीला, 700 रुपयाला. तर विक्री किंमत ही मोठी ठरली कुणापेक्षा, खरेदी किंमतीपेक्षा, किंवा खरेदी किंमत लहान आहे कुणापेक्षा, विक्री किंमतीपेक्षा, तर त्यावेळेस काय होतो, नफा होतो. ओके, सिंपलच गोष्टी, मात्र मी या ठिकाणी जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ देणार आहे. ओके, तर ज्यावेळेस 500 रुपयाची वस्तू किती रुपयाला विकली आपण, 40 रुपयाला, तर 40 रुपये काय झाली त्याची विक्री किंमत. ज्यावेळेस विक्री किंमत लहान होते कुणापेक्षा, खरेदी किंमतीपेक्षा, किंवा खरेदी किंमत मोठी होते विक्री किंमतीपेक्षा, त्यावेळेस काय होत असतो, तोटा होत असतो. मग आपल्याला या ठिकाणी 2 फॉर्म्युले या ठिकाणी डेव्हलप होतात. कोणते, तर हे फॉर्म्युले पाठ करायचे नाहीत, हे समज आहे. तर नफा बरोबर काय आहे, या ठिकाणी विक्री किंमत जास्त असते म्हणून विक्री किंमत वजा काय करायचं आहे, खरेदी किंमत. विक्री किंमत म्हणजे काय, या ठिकाणी विक्री किंमत वजा काय करायचं आहे, खरेदी किंमत. आणि तोटा बरोबर काय आहे, या ठिकाणी खरेदी किंमत मोठी असते या ठिकाणी, आणि विक्री किंमत कशी असते, लहान असते. तर खरेदी किंमत वजा विक्री किंमत करायला पाहिजे, हे या ठिकाणी फॉर्म्युलामध्ये सांगितलेलं आहे. बट जर असं केलं आपण, विक्री किंमत किती होती बघा, तोटा बरोबर फॉर्म्युला सुद्धा विक्री किंमत वजा खरेदी किंमत असं ठेवलं तरी काही फरक पडत नाही. समजण्याची गोष्ट आहे, बघा समजून घ्या. वस्तू किती रुपयाला आणली होती आपण, 500 रुपये खरेदी किंमत, आणि 700 रुपये काय होती, विक्री किंमत. या ठिकाणी इकडं बघा, इकडं, तर 700 रुपये ही विक्री किंमत आहे, आणि खरेदी किंमत किती होती, 500 रुपये होती. तर किती आलं उत्तर, 200 रुपये. नफा किती रुपयाचा झाला, 200 रुपयांचा झाला. चलो ठीक आहे. तोटा बरोबर, आता खरेदी किंमत आधी आहे, विक्री किंमत नंतर आहे. खरेदी किंमतीमधून विक्री किंमत वजा करा, कारण खरेदी किंमत मोठी ठरते.
तर 500 रुपये किती मायनस करायचे, 400 रुपये मायनस करायचे, तर किती रुपये येतं, 100 रुपये. तर या दुसऱ्या व्यवहारामध्ये जिथे की वस्तू 500 रुपयाला आणून 400 रुपयाला विकली, तर तिथं काय झालं, 100 रुपये आपल्याला तोटा झाला. मात्र विक्री किंमत वजा खरेदी किंमत केलं असतं आपण. विक्री किंमत किती होती, 400 रुपये, हाच व्यवहार, वजा खरेदी किंमत किती होती, 500 रुपये. दोघांची काय केली, वजा बाकी केली. ओके, तर या ठिकाणी आन्सर किती येतं, -100. जेव्हा पॉझिटिव्ह आन्सर येतं त्यावेळेस तो काय असतो, नफा असतो. जेव्हा निगेटिव्ह आन्सर येतो त्यावेळेस काय असतो, तोटा असतो. म्हणजे व्यवहार रिव्हर्स होत असतो या ठिकाणी. याला असं समजून घ्या की एक दुकानदार आहे, एका दुकानदाराकडे तुम्ही गेलात. ओके, शॉपकीपर आहे. तर दुकानदाराकडे गेलात आणि तुम्ही काय केलात, 100 रुपयाची नोट दिलात आणि त्याच्याकडून काय केलं, साखर विकत घेतली 2 किलो. किती, 2 किलो विकत घेतली. 70 रुपये किलो आहे, 2 किलो विकत घेतली, तर किती रुपये झाले, 140 रुपये. आणि तुम्ही ऑलरेडी किती रुपये दिलेत त्याला, 100 रुपये दिलेले आहेत. तर तो काय करेल, या ठिकाणी तुम्ही दिलेली जी रक्कम आहे त्यातून काय करेल, 140 रुपये वजा करेल. ओके, ऍक्च्युअलमध्ये होतं काय मी सांगतो. पहिल्यांदा तुम्ही काय केलात, 1 किलो साखर घेतलात. किती, 1 किलो साखर. तो काय केला, 100 वजा 70 बरोबर किती आलं, 30. तर तो काय करेल, 100 रुपये तुम्ही दिले, 70 रुपये त्याला द्यायचे त्यातले. ओके, तर आहे ना, त्याला म्हणजे मिळायला पाहिजे. तर उत्तर किती आलं, +30 आलं. या ठिकाणी तो पैसे काय करेल, तुम्हाला देईल. बरोबर ना, 100 रुपयाची नोट दिलात, 1 किलो साखर घेतलात, 70 रुपये रेट आहे, तर तुम्हाला किती रुपये परत भेटायला पाहिजे, 30 रुपये परत भेटायला पाहिजे. तुम्ही काय केलात, परत दुसऱ्या दिवशी गेलात आणि किती, 2 किलो साखर घेतलात आणि तुम्ही काय केलात, 100 रुपये दिलात त्याला. किती रुपये, 100 रुपये. परत काय करेल, दिलेली रक्कम वजा झालेलं बिल यांची वजाबाकी केली. आन्सर किती आलं, -40. दुकानदार काय म्हणेल, 40ची नोट काढून देईल तुम्हाला. हा तर व्यवहार नाही, व्यवहार असं होत नसतं. वजा 40 उत्तर आले, याचा अर्थ काय असं होईल, मग तो ड्रॉवर मधून आहे ना, वजा 40ची नोट, 40ची नसते ना, 20च्या नोटा पकडू आपण, 2 -20च्या नोटा काढून तुम्हाला देईल, असं होईल. असं पण होणार नाही. -20 एक्झिस्ट करतच नाही, तो व्यवहारात वापरताच येत नाही. +20चीच नोट असते. करन्सी निगेटिव्ह मध्ये असते का कधी, नाही, ती नेहमी कशी असेल, पॉझिटिव्ह असेल. उत्तर जिथं की वजा आलंय, तर तो काय म्हणेल, काल +30 उत्तर आलं होतं, मी तुला पैसे दिले होते. आता काय कर, 100 मधून 140 मायनस केल्याच्या नंतर वजा 40 उत्तर आले, तू आणखीन 40 रुपये मलाच द्यायला पाहिजे. काय चेंज झालं, उत्तर चेंज झालं, तर व्यवहार काय झाला, चेंज झाला. या व्यवहाराला व्यवस्थित समजून घ्यायचं. ओके, आणि याच्याच बेसिसवरती आपण सर्व क्वेश्चन या ठिकाणी काय करणार, सॉल्व्ह करणार आहोत. ओके, चलो. तर नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत हा फॉर्म्युला घेऊन चालू, आणि तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत हा फॉर्म्युला सोबत घेऊन चालू. आता याच्यानंतरची आहे ना गंमत बघा काय आहे. शेकडा नफा आणि शेकडा तोटा ज्यावेळेस आपल्याला काढायचा असतो त्यावेळेस काय करायचं, नेमकं काय काढायचं आपल्याला, शेकडा नफा आणि शेकडा तोटा. मी तुम्हाला काय म्हणलं की मी तुम्हाला म्हणलं चलो 15 रुपये, 15 रुपयाला काय केलं, एक वस्तू विकली. मी किती रुपयाला विकली, 15 रुपयाला विकली. मग तुम्ही सगळ्यांनी आहे ना लगेच सेकंदामध्ये उत्तर द्यायचं आहे, मला नफा झाला की तोटा झाला. काय सांगायचं आहे, मी वस्तू किती रुपयाला विकली, 15 रुपयाला विकली, तर मला नफा झाला की तोटा झाला. आणखीन एक, ओके, दुसरी एक वस्तू आहे, मी या ठिकाणी किती रुपयाला विकली, 8 रुपयाला विकली. आता पण मला सांगा, मला नफा झालाय की तोटा झालाय, व्यवस्थित फोकस करून सांगा. तुमच्या सगळ्यांचं आहे ना या एकमत, म्हणजे या उत्तरावरती एकमत असेल की सर सांगता येत नाही, तुम्ही वस्तू किती रुपयाला विकली, 15 रुपयाला विकली, तुम्हाला नफा झालाय की तोटा झालाय, आम्हाला काय माहित आहे, वस्तू तुमची विकलात तुम्ही, तुम्हाला माहित, तुम्ही कॅल्क्युलेशन करा. बरं, तीच वस्तू आहे ना, दुसरी वस्तू तीच 8 रुपयाला विकली तुम्ही, तिथं पण आम्हाला माहिती नाही की ना तुम्हाला झालंय काय. एक तर तुमचं डोकं खराब झालं असेल, नफा तोटा बाजूला ठेवा. सर नफा आणि तोटा समजण्यासाठी खरेदी किंमत तर सांगा आधी. कोणती किंमत सांगा, खरेदी किंमत सांगा. खरेदी किंमत किती आहे, खरेदी किंमत आहे 10 रुपये. हा, आता बरोबर झालं ना, आता थोडंसं डोकं ताळ्यावरती आलं. खरेदी किंमत सांगितलो तर मग सांगता येईल नफा किती आहे तोटा किती आहे. वस्तू जर सर खरेदी किंमती म्हणजे खरेदी किंमत 10 रुपयाला तुम्ही आणलेली असेल आणि विकलं कितीला, 15 रुपयाला. किती रुपयाला, 15 रुपयाला. इथं व्यवस्थित लक्षात घ्या.
15 रुपयाला, तर काय झालं सर नफा झाला. इथं विक्री किंमत किती आहे 15 रुपये, 5 रुपयांचा काय झाला नफा, इथं काय झालं नफा. आणि इकडं वस्तू आणली होती किती रुपयाला तुम्ही 10 रुपयाला खरेदी किंमत होती आणि 8 रुपयाला विकलंय, स्वस्त विकलंय, तर या ठिकाणी तुम्हाला काय झाला सर तोटा झाला. काय झाला तोटा झाला या ठिकाणी. इथंपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं. तर नफा हा कशावरती अवलंबून आहे खरेदी किमतीवरती, तोटा हा कशावरती अवलंबून आहे खरेदी किमतीवरती. कशावरती अवलंबून आहे खरेदी किमतीवरती. तर आता मी काय सांगतो बघा, एक विधान लिहितो या ठिकाणी. नफा हा खरेदी किमतीवर, कशावर खरेदी किमतीवर, हे असं करू. ओके चलो एक मिनिट. खरेदी किमतीवर अवलंबून आहे. मी तुम्हाला काय विचारलं, चला 15 रुपयाला वस्तू विकली, किती रुपयाला विकली 15 रुपयाला वस्तू विकली, किती टक्के नफा झाला सर, परत आणि तेच बोलताय तुम्ही, खरेदी किंमत सांगा मग आम्ही सांगतो शेकडा नफा किती झालाय. तर किती टक्के नफा झालाय हे सुद्धा कशावरती डिपेंड आहे खरेदी किमतीवरती. कशावरती खरेदी किमतीवरती. नफा असेल किंवा शेकडा नफा असेल, शेकडा नफा खरेदी किमतीवर. हे मराठी ग्रामर मध्ये आहे ना व्यवस्थित फिट बसत नाही, मात्र तरी सुद्धा लिहितो मी, शेकडा नफा खरेदी किमतीवर अवलंबून आहे. ओके खरेदी किमतीवरती अवलंबून आहे. क्वेश्चन नंतर घ्यायचं आपल्याला. ओके कशावरती अवलंबून आहे खरेदी किमतीवर. मग मला सांगा जर खरेदी किमतीवरती अवलंबून असेल, तोटा हा सुद्धा कशावरती अवलंबून आहे, तोटा हा सुद्धा खरेदी किमतीवर अवलंबून असतो. ओके आणि शेकडा तोटा सुद्धा कशावरती अवलंबून असतो खरेदी किमतीवरती अवलंबून असतो. म्हणून या ठिकाणी शेकडा नफा बरोबर फॉर्म्युला डेव्हलप करता येईल. ओके चलो मी जे सांगितलं होतं ते लक्षात ठेवा. कुणाच्या वर शेकडा नफा हा कुणाच्या वर अवलंबून असतो खरेदी किमतीवर. तर खरेदी किंमत इथं लिहा. वस्तू कितीला विकली होती, फोकस करा व्यवस्थित. वस्तू कितीला विकली होती 15 रुपयाला, खरेदी केली होती 10 रुपयाला, नफा किती रुपयाचा झाला 5 रुपयांचा झाला. किती रुपयाचा 5 रुपयावरती. तर नफा हा कशावरती अवलंबून असतो खरेदी किमतीवरती. म्हणून खरेदी किमतीच्या वरच नफा लिहिलाय. लक्षात येते का आपण लिहिलं होतं असं, खरेदी किमतीवर अवलंबून असतो. शेकडा नफा काढायचा आहे, कंपॅरिझन कुणासोबत होईल 100 सोबत. ओके चल तर शेकडा तोटा काढायचा आहे. तोटा केव्हा झाला होता लक्षात आहे, तोटा केव्हा झाला होता सर 10 रुपयाची वस्तू 8 रुपयाला विकलो होतो त्यावेळेस तोटा झाला होता. तोटा किती रुपयांचा झाला 2 रुपयांचा झाला. किती रुपयांचा 2 रुपयांचा. वस्तू तोटा कशावरती अवलंबून असतो, तोटा देखील खरेदी किमतीवर अवलंबून असतो. कशावरती खरेदी किमतीवर. शेकडा तोटा सुद्धा खरेदी किमतीवर अवलंबून असतो. पर्सेंटेज मध्ये सांगायचं म्हणून गुणिले 100. हे पर्सेंटेजचं बेसिक होतं आपण बघितलं होतं. आणि नफा खरेदी किमतीच्या वरी अवलंबून असतो, तोटा खरेदी किमतीच्या वरी अवलंबून असतो. क्लिअर आहे. या विधानातच याचा फॉर्म्युला दिलेला आहे. नाहीतरी बुक मध्ये आपण काय बघतो, शेकडा नफा बरोबर नफा भागिले विक्री किंमत वजा खरेदी किंमत गुणिले 100. खूप सारे बुक्स बघा फॉर्म्युला या पद्धतीने दिलेला आहे. किंवा वरी नफा असं लिहिलं पाहिजे होतं. या ठिकाणी खरेदी किंमत असेल ना फक्त खरेदी किंमत, आणि इथं नफा देण्याच्या ऐवजी काय लिहिलेलं असतं विक्री किंमत वजा खरेदी किंमत असं दिलेलं असतं. तर नफा प्रॉफिट आहे, प्रॉफिट लिहा ना सरळ प्रॉफिट आहे. मग अंडरस्टँडिंग जर सोपी करायची असेल तर त्याला जास्त अवघड स्वरूपात आहे ना ठेवून का बरं दाखवायचं आहे, आवश्यकता नाही. नफा भागिले काय आहे खरेदी किंमत गुणिले काय आहे पुढं 100 आहे. तर सरळ आहे ना नफा शेकडा नफा हा नेहमी खरेदी किमतीच्या वरी अवलंबून असतो. तर हे झाले काय झाले, हे दोन्ही फॉर्म्युले झाले कशाचे
शेकडा नफा आणि शेकडा तोटाच्या संदर्भात. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे. हा व्यवहार एक जर लक्षात ठेवलात, हा व्यवहार, तर बाकी सर्व गोष्टी या ठिकाणी ना समजतील आपल्याला. क्लिअर आहे या ठिकाणी? चल, तर मग आहे ना आपण काय करू, याचं स्क्रीनशॉट आपण या ठिकाणी लिहिलं तर आहे ना निघून जाईल. तर हे PDF फॉर्म मध्ये तुम्हाला द्यायचे ना अवेलेबल करून. चलो, मी काय करतो, एक क्वेश्चन या ठिकाणी घेतोय. खरेदी किंमत 1000. हा क्वेश्चन कोणता होता? खरेदी किंमत 800 रुपये आणि विक्री किंमत 1000 रुपये. खरेदी किंमत 800 रुपये आणि विक्री किंमत 1000 रुपये. तर या ठिकाणी काय करू, एक पेज ऍड करू, त्याच्यावरती आहे ना क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. तर खरेदी किंमत आपल्याला सांगितलं होतं, खरेदी किंमत दिलं होतं 800 रुपये आणि विक्री किंमत दिलं होतं, विक्री किंमत दिलेली होती आपल्याला, विक्री दिली होती 1000 रुपये. तर या व्यवहारामध्ये काय झालंय असं विचारलेलं आहे. तर नफा किंवा तोटा हे डिपेंड करतात कशावरती? खरेदी किमतीवरती. ओके, तर या व्यवहारामध्ये आपण नफाचा फॉर्म्युला यूज करायचं की तोटाचा फॉर्म्युला यूज करायचं? आम्हाला माहितीच नाही ना याच्यात नफा झाला की तोटा झाला, तर फॉर्म्युला कोणता यूज करायचं हे कसं डिसाईड करा, येतं लक्षात? तर त्यावेळेस काय करायचं, मोठी संख्या जी असेल मोठ्या संख्येतून लहान संख्या सरळ सरळ वजा करा. 1000 वजा काय करा, 800 करा. काय केलं, 1000 वजा 800. ही कोणती किंमत आहे? विक्री किंमत. ही कोणती आहे? खरेदी किंमत. खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत ज्यावेळेस मोठी असते त्यावेळेस हे जे 200 रुपये झालेलं असतं त्याला काय म्हणायचं? नफा म्हणायचं. काय म्हणायचं? नफा. नेहमी सबट्रॅक्शन करत असताना आपण काय करणार, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणार, भलेही संख्या कशाही दिली असतील. खरेदी किंमत किती दिली? 1000. विक्री किंमत किती दिलेली? 700 रुपये. मगाशी आपण कसं सॉल्व्ह केलं होतं? 1000 वजा 800 200 लिहिलं होतं ना. 1000 वजा 700 रुपये. या ठिकाणी आन्सर किती लिहायचं? 300 रुपये येतो. मग कोण सांगणार हे नफा आहे की तोटा आहे? हे नफा आहे की तोटा आहे? प्रोसेस तर हीच असेल. हा पण क्वेश्चन असा सॉल्व्ह केलाय, हा पण क्वेश्चन असा सॉल्व्ह केला. याच्यामध्ये ना दोघांमध्ये डिफरन्स काय? या रायटिंग मध्ये काहीच नाहीये. मग डिसाईड कसं होतं, क्वेश्चन ज्यावेळेस दिलेला असतो त्याच वेळेस ना त्याला हेरायचं असतं, विक्री किंमत मोठी आहे की खरेदी किंमत मोठी? विक्री किंमत कशी आहे? मोठी आहे, तर नफा होईल. ओके, आणि या क्वेश्चन मध्ये खरेदी किंमत जर मोठी आहे, खरेदी किंमत मोठी आहे विक्री किंमतीपेक्षा, तर त्यावेळेस आपल्याला काय झालेलं आहे? तोटा झालेला आहे. तर या क्वेश्चन मध्ये काय लिहायचं? तोटा झालेला आहे. खरेदी किंमत 1000 रुपये, विक्री किंमत 700 रुपये, तर काय झालंय? तोटा. आणि खरेदी किंमत या ठिकाणी खरेदी किंमत 800 रुपये आणि विक्री किंमत 1000 रुपये असेल तर त्यावेळेस काय झालेला आहे? नफा झालेला असतो. हे नफा आणि तोटाचे ना सिंपल फॉर्म्युले आहेत या ठिकाणी. खरेदी किंमत बरोबर 1500 रुपये आहे. ओके, मग इथून सुरुवात होते ऍक्च्युअल क्वेश्चन्सला. ओके, हे ऍक्च्युअल क्वेश्चन आहे, हे सुद्धा बेस आहे. ओके, याला वेगवेगळ्या पद्धतीने आपण बघणार आहोत. खरेदी किंमत किती आहे? 1500 रुपये आहे आणि शेकडा नफा किती झालाय याच्यामध्ये? 10% झालाय. तर विक्री किंमत बरोबर काय आहे हे विचारलेलं आहे. थोडंसं विचार करा या क्वेश्चनवरती. क्वेश्चनचा आन्सर लगेचच निघेल ज्यांचं पर्सेंटेज झालेलं आहे यांचं. 1 मिनिटामध्ये ना पाणी पिऊन मी आलोच. चला, खरेदी किंमत किती आहे? 1500 रुपये. शेकडा नफा किती झालाय? 10%. तर विक्री किंमत किती? तर विक्री किंमतीचा फॉर्म्युला जो बुक मध्ये देऊन ठेवलाय तो लिहितो मी या ठिकाणी. विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत, काय? खरेदी किंमत अधिक 10%. कशाचे ते पण लिहावं लागेल. खरेदी किंमतीचे 10%. खरेदी किंमतीचे 10% काढायचं. याचं सोल्युशन काढलं तर काय निघेल? विक्री किंमत निघेल. तर कसं काढणार या ठिकाणी? चलो मेथड बघू आपण. खरेदी किंमत किती आहे? 1500 रुपये आहे. बेरीज नंतर होईल. इकडे किती आहे? खरेदी किंमतीचे 10%. 1500 चे साठी गुणिले 10% साठी छेदामध्ये काय? 100. हे 0 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल. एक तथ्य सांगू का? 100% पर्सेंटेज ज्यांचं झालंय ना ते म्हणतील सर हे सगळं फॉलो करायची आवश्यकता नाही, आम्हाला 10% पाठ आहे, आमचा आन्सर ऑलरेडी निघालेला आहे. हा कॉन्फिडन्स त्याच विद्यार्थ्यांमध्ये असेल ज्या विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे? अभ्यास केलेला आहे. आणि मग आहे ना, आता आहे ना, हा खूप सोपा अभ्यास केलाय आपण खूप मोठं काही तीर मारलं नाही, बट रिलेट करून बघा. ज्या वेळेस आंबेडकर म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो व्यक्ती तो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. कॉन्फिडन्स जे असतं ना व्यक्तीमध्ये, आत्मविश्वास जो असतो केव्हा येतो? कुठलीही गोष्ट असेल, ओके, अभ्यासक्रमाची असेल किंवा अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त ती गोष्ट तुम्हाला जर येत असेल, तुम्ही जर ती शिकलेली असेल, त्याचं शिक्षण घेतलेलं असेल,
सायकल चालवायचं आपण शिक्षण घेतलं, शिक्षणच म्हणतो आपण जे सायकल चालवायला शिकतो ना ते एक शिक्षाच आहे. कोणीतरी आपल्याला शिकवलेलं असतं, आपण शिकलेलं असतं प्रत्येक गोष्ट. त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स येतो का नाही? गाडी फर्स्ट टाइम गाडी चालवल्याच्या नंतर आहे ना किती रुबाबात गाडीवरून उतरला असाल विचार करा. ओके, पहिल्यांदा कुठलीही गोष्ट तुम्ही शिकलेली असेल आयुष्यामध्ये, सगळ्यांनाच म्हणतो, मुलं असतील, मुली असतील, विद्यार्थी कुणी असतील, तर लक्षात घ्या. म्हणजेच काय सांगायचं आहे, पेपरमध्ये कॉन्फिडन्स येईल तुमच्या डोळ्यामध्ये, ते दिसेल केव्हा? जर प्रिपरेशन केलेलं असेल तर. भीतीची एक छटा दिसणार नाही त्या ठिकाणी. ओके, म्हणून काय म्हणताय, इथं विद्यार्थी एकदम कॉन्फिडंट असेल कोणता? ज्यांनी पर्सेंटेज, कुठलंही माझंच लेक्चर बघावं असं नाही, टक्केवारीचे ज्याने 17 लेक्चर्स बघितलेले त्याच्यासाठी आहे ना हे काही नाहीये, चुल्लूभर पाणी असं समजा. ओके, तर आन्सर किती आलं? 1650. या पद्धतीने ना क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो. दुसरी पद्धत काय आहे? ओके, चला, नफा किती झालाय? शेकडा नफा सांगितलं आपल्याला किती? 10%. 10% म्हणजे किती असतं? 1/10 असतं. किती असतं? 1/10. 10% म्हणजे किती असतं? 1/10. आता 1/10 नफा झालाय तर आहे ना 10 काय आहे? शेकडा नफा बरोबर आपण काय बघितलं होतं? इथं काय असतो? नफा. इथं असतं काय असतं? खरेदी किंमत. खरेदी किंमत किती आहे? 10 रुपये. आणि त्याच्यावरती नफा किती झाला? 1 रुपये. एक वस्तू 10 रुपयाला आणली आणि त्याच्यावरती किती रुपये नफा कमवला? 1 रुपये नफा कमवला. ओके, तर तेच शेकडा नफा दिलेला आहे. तर वस्तूची विक्री किंमत किती झाली? 11 रुपये झाली. वस्तूची विक्री किंमत किती झाली? 11 रुपये झाली. समजतंय का? बघा, वस्तू किती रुपयाला आहे? खरेदी किंमत छेदामध्ये 10 रुपये. आणि नफा किती कमवला त्याच्यामध्ये? 1 रुपये. तर वस्तूची विक्री किंमत किती झाली? 11 रुपये झाली ना. तर विक्री किंमत जर 11 रुपये असेल तर हे गुणोत्तर भेटलं आपल्याला. काय भेटलं? गुणोत्तर भेटलं. तर खरेदी किंमत किती आहे? 10x. खरेदी किंमत किती आहे? 1500 रुपये. 1x. नफा किती आहे? नफा आहे 150 रुपये. तर 11x ची किंमत, गुणोत्तर प्रमाण आत्ताच संपवलंय आपण काल परवा. तर 11x ची किंमत काय? सर 11 गुणिले एका x ची किंमत काढा. किती? ऑलरेडी काढलेली. आणि मी तुम्हाला सांगितलंय एका गुणोत्तराची किंमत काढल्याच्या नंतर जगातल्या कुठल्याही गुणोत्तराची किंमत काढता येते त्याच्याशी रिलेटेड संबंधित असलेल्या. तर या ठिकाणी किती येतं? 1650. एवढं आन्सर येईल याचं? निश्चितपणे एवढं आन्सर येईल का? चल, लॉक करून टाकू. एक पद्धत ही झाली, फॉर्म्युला मेथड ज्याला म्हणतो. याला म्हणतो आपण रेशो मेथड नाव देऊ. आपण स्वतः मेथड नाव देऊ शकतो. वेगळ्या पद्धतीने ना आपल्याला आन्सर करता येतात. जसं की एका पत्त्यावरती पोहोचायचं आहे तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने काय करू शकता? वेगळ्या पद्धतीने ना त्या क्वेश्चनला सॉल्व्ह करू शकता. वेगवेगळ्या पद्धतीने ना त्या ऍड्रेसवरती पोहोचू शकता जर संपूर्ण मॅप जर तुम्हाला माहिती असेल तर. ओके, त्या अभ्यासक्रमाचं असंच आहे काहीच. ओके, याच्यामध्ये ना खूप वेगळ्या अशा गोष्टी काही नाही आहेत. आपल्याला सांगितलं होतं खरेदी किंमत किती आहे? 1500 रुपये. आपण आहे ना आणखीन एक पद्धत या ठिकाणी बघणार आहोत की ना नफा झालेला असेल, नेहमी खरेदी किंमत किती लिहायची? 100 रुपये. खरेदी किंमत किती असायला पाहिजे? नेहमी 100 रुपये. का बरं? जर नफा झालाय 10% नफा झालाय तर हे 10 ऍड करायचे. 10% नफा झालाय तर हे किती झाले? 10% नफा झालाय तर खरेदी किंमत 10% नफा, तर विक्री किंमत किती झाली? 110 रुपये. 100 मध्ये 10%चा नफा झाला तर 110 रुपये झाला. मग आपण याला काय लिहू शकतो? याला लिहू शकतो, याची मांडणी करू शकतो आपण कशी, की खरेदी किंमत तर 1500 रुपये आहे ना, आपण 100 रुपये का बरं घेतलं? आपण याला काय करू? 100% कंप्लीट व्हॅल्यू. ओके, 100% म्हणजे किती आहे? 1500 रुपये. खरेदी किंमत नेहमी किती टक्के असते? 100% असते. आता याच्यावरती नफा जर तुम्ही 10% कमावलात तर 110%. 110% काय झालं? विक्री किंमत झाली. सरळ सरळ विक्री किंमत काढा. कसं काढणार? एक्स ची किंमत काढत असताना तिरकस गुणाकार करायचा असतो. काय करायचा असतो? तिरकस गुणाकार. काय करायचं असतं? तिरकस गुणाकार. ओके, हा केला तिरकस गुणाकार. मग 100 गुणिले एक्स लिहा, मध्ये बरोबर चिन्ह जशाच तसं, आणि पलीकडे काय असेल? 1500 गुणिले 110. सर हे 110 आधी लिहिलो तर काही फरक पडत नाही. या दोन्ही संख्या लिहित असताना कुठली आधी कुठली नंतर याच्यामध्ये काही फरक पडत नाही. हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कॅन्सल केलं. एक्स बरोबर तीच किंमत आली 150 गुणिले 11. तर हे आन्सर किती आलं? या ठिकाणी तुम्ही एक्स बरोबर 1650. हेच केलं होतं का? 150 गुणिले 11 आपण गुणोत्तर मेथडने क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना या मेथडने सुद्धा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. दुसरी मेथड
ओके, डायरेक्ट विक्री किंमत काढली होती आपण. ही काय होती? ही होती खरेदी किंमत. आपण डायरेक्ट काय काढली? 110% विक्री किंमत. सर एवढा मोठा नंबर का बरं काढायचा? काढू नका. मी काय सांगतो, काढू नका. छोटा नंबर घेऊन आहे ना सॉल्व्ह करू. काय केलं? 1500 रुपये हे किती टक्के आहे? 100%. तुम्ही म्हणा सर अगोदर 100% मगाशी इकडे लिहिला होता, आता 1500ला अलीकडे लिहिले, 100%ला पलीकडे लिहिले. पर्सेंटेजच्या खाली पर्सेंटेज आलं पाहिजे, ही एकच अट आहे. अलीकडल्या किंवा पलीकडल्या काही फरक पडत नाही. ओके, नफा किती झालाय? आपल्याला फक्त प्रॉफिट काढायचं आहे. फक्त किती? प्रॉफिट काढायचं आहे. नफा किती टक्के झालाय? 10% झालाय. म्हणजेच 1500 रुपयावरती किती टक्के कमवलं आपण? 50%, सॉरी 10% कमवलंय. तर इथं काय लिहू? इथं एक्स. 1500चं 10% किती निघतं? 1500चं 10% निघतं. हाच क्वेश्चन आहे. सर 10% आम्हाला माहिती आहे. 10% काय आम्हाला माहिती आहे, कॅल्क्युलेशनची आवश्यकता नाही. ओके, चलो आपण आहे ना रितसर सॉल्व्ह करू. तिरकस गुणाकार असेल एक्स गुणिले 100 बरोबर 1500 गुणिले 10. तर 0 आणि 0 कॅन्सल, हा 0 आणि हा 0 कॅन्सल. एक्स बरोबर किती आलं? 150. तर हे काय काढलंय आपण? हे काय काढलंय? नफा. तर तुम्ही काय म्हणणार? सर विक्री किंमतीचा फॉर्म्युला यूज करू. विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत अधिक नफा. तुम्ही म्हणलात सर मगाशी तुम्ही नफा बरोबर फॉर्म्युला सांगितला, आता विक्री किंमतीचा पण फॉर्म्युला असतो का? विक्री किंमतीचा वगैरे आहे ना फॉर्म्युला काही नसतो. फॉर्म्युला नसतंच, मुळात व्यवहार असतो. व्यवहार काय आहे? मी वस्तू किती रुपयाला आणली? माझं दुकान आहे. आता हा चॅप्टर संपेपर्यंत ना मी एक दुकान टाकून ठेवतो. आज सपोज करा सरांनी काय केलं, एक वस्तू आणली. किती रुपयाला? 1500 रुपयाला. किती रुपयाला आणली? 1500 रुपयाला. त्याच्यावरती किती नफा कमवला? 10% नफा कमवला. आणि 10% नफा किती आलाय? नफा 150 रुपये. तर सरांनी काय केलं? 1500 रुपये वरती आहे ना 150 रुपये ऍड केले आणि वस्तू विकली. तर विक्री किंमत किती झाली? तर इथं ऍडिशन कधी करायचं, सबट्रॅक्शन कधी करायचं हे समजायला पाहिजे. हेच तर आहे ना सुरुवातीला जे घड्याळाचं मी एक्झाम्पल सांगितलं त्याच्यामध्ये ऍक्च्युअलमध्ये हेच सांगण्याचा प्रयत्न केला की बाळा तुला बाहेर बाजारात फिरताना व्यवहार समजतो का? ओके, पैशांचं हस्तांतरण कसं होतं हे समजतं का? पैसे दिले किंवा जातात, घेतले किंवा जातात हे समजतंय का? समजतंय तर हे पण समजेल. तर विक्री किंमत काय झाली? विक्री किंमत झाली 1500 रुपयाची खरेदी आणि त्याच्यावरती 150 रुपये कमवले. टोटल किती झालं? 1650 रुपयाला आहे ना वस्तू विकली. तर ती त्या वस्तूची काय झाली? विक्री किंमत. आणि हे विक्री किंमत आपल्याला विचारलं होतं. तर इथं फॉर्म्युला मेथड आपण यूज केला, रेशो मेथड यूज केला, पर्सेंटेज मेथड यूज केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड आहे त्या मेथडने पण क्वेश्चन सॉल्व्ह होतो. खूप सारे मेथड आहे त्या ठिकाणी. आपल्याला कोणती सोयीस्कर आहे या पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह केलं तर इझिली सॉल्व्ह होतं. 110% पण काढू शकतो आणि 10% काढून पण आहे ना क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. कोणत्या वेळेस कोणता टाईप या ठिकाणी यूज करायचा सोल्युशनचा तर ते डिपेंड कशावरती करतं? सर प्रश्न येऊ द्या तेव्हा समजेल. क्वेश्चन आला आपल्या टप्प्यात आला की आपण त्याचा कार्यक्रम करायचा, फक्त वाट बघायचं. आल्याच्या नंतर आहे ना ओळखायचं की हा चेंडू कसा आहे, मग त्याच्यानंतर ठरवायचं की याला 6 मारायचं की 4 मारायचं. प्रश्नाचं स्वरूप समजल्याशिवाय क्वेश्चनला हात लावायचा नाही, हा पहिला नियम. ओके, आणि संयम ठेवून राहायचं. सिली मिस्टेक करणं टाळायचं आणि सिली मिस्टेक कमी होतील प्रॅक्टिसनं. जास्तीत जास्त प्रॅक्टिसने ना या गोष्टी साध्य होतील. तर हे होतं. हा क्वेश्चन कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या टाईपने सॉल्व्ह होऊ शकतो हे बघितलंय आपण. याच्यानंतरचे जे क्वेश्चन आहेत आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. आज या ठिकाणी इथंच थांबू. हे होतं इंट्रोडक्शन आणि ही होती सुरुवात आपली. सुरुवातीला आहे ना वेळ द्या व्यवस्थित, नंतर याचा उपयोग निश्चितपणे पुढच्या प्रश्नांमध्ये होईल. हे ज्यांचं मिस झालेलं आहे त्यांना कदाचित समोर जाऊन आहे ना कॉम्प्लिकेटेड क्वेश्चनमध्ये किंवा ज्याला ज्या क्वेश्चनमध्ये आपल्याला वाटतं की हा क्वेश्चन चॅलेंजिंग आहे, ॲक्च्युअलमध्ये तो चॅलेंजिंग नाही, तो प्रश्न तुम्हाला पसलेला नसतो, तो प्रश्न तुम्हाला समजलेला नसतो. हे जर समजलं तर पुढं भाग 2 मध्ये, भाग 3, भाग 4 म्हणजे क्लास 2, क्लास 3, क्लास 4 मध्ये मग कुठल्याही परीक्षेसाठी तुम्ही प्रिपरेशन करा, तुम्ही 100% रेडी असाल. ओके, तर या ठिकाणी थांबू आणि जाण्याच्या अगोदर एक सुंदर आजचा कोट ऐकून जावा किंवा आजचा सुविचार समजायला की नेहमी या ठिकाणी ना बरंच लिखाण मी करत असतो, बऱ्याच वाचन करत असतो, वाचत असताना, लिहित असताना किंवा बऱ्याच गोष्टी आहे ना मोबाईलवरती बघत असताना, स्क्रोल करत असताना आहे ना नजरेसमोर येतात. आणि अशा काही गोष्टी असतात ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत आहे ना डिलिव्हर करणं आवश्यक आहे असं वाटतं की
विकास दिव्यकीर्ती सरांच्या लेक्चरमध्ये आहे ना, ते नेहमी या पंक्तींचा वापर करतात, किंवा याला शायरी म्हणता येईल, या शायरीचा वापर करतात. तर ती शायरी अशी आहे की मैंने उसको जब जब देखा लोहा देखा, मैंने उसको जब जब देखा लोहा देखा, लोहे जैसे गलते देखा, लोहे जैसे गलते देखा, ढलते देखा, मैंने उसको गोली जैसे चलते देखा. तर शायरीच्या सुरुवातीला सांगतात की आहे ना, त्याला लोहा बघितलंय आणि शेवट होतो जी बुलेट असते फायर होणारी बंदुकीतून. तर आहे ना, हे संपूर्ण प्रवास सांगितलाय त्या लोखंडाचा, ओके, त्या धातूचा. मात्र याच्यामध्ये आहे ना मेसेज खूप मोठा आहे. तुम्ही सध्या आहात काय, एक रॉ मटेरियल आहात, एक लोखंड आहात, एक धातू आहात. तर ते घडण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे, त्याला तपावं लागतं, त्याला आकार घ्यावं लागतं, त्याला उकार यावा लागतो, मग त्याचं रूपांतर कुठल्या तरी एका उद्दिष्टासाठी होतं. तर तुम्ही तुमच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करताय आणि हा जो खडतर प्रवास आहे तो आयुष्याचा संघर्ष आहे असं समजा. आणि नेहमी हे विधान लक्षात ठेवा की मैंने उसको जब जब देखा लोहा देखा, लोहे जैसे तपते देखा, ढलते देखा, गलते देखा, मैंने उसको गोली जैसे चलते देखा. तर थँक्यू. आज इथंच थांबूयात. तर स्वस्थ रहा, मस्त रहा आणि अभ्यास करत रहा. धन्यवाद.